कार्यकारी अभियंता ठाणे पाटबंधारा विभाग म्हणजे कळव्याला जे ऑफिस आहे त्या ठिकाणी एक आम्ही त्यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य घेण्यासाठी आलेलो आहे. मोहन्याला जो बंधारा आहे आपला तो बंधारा ब्रिटिशकालीन 1950च्या वेळचा आहे आणि तो फार जुना असल्यामुळे त्याला पर्यायी एक बंधारा त्या ठिकाणी बांधणं ही काळाची गरज आहे आणि त्या अनुषंगाने आम्ही त्यांच्याशी चर्चा करायला आलो होतो आणि त्यांचं मार्गदर्शन घ्यायला आलो होतो आणि त्यांनी अमूल्य वेळ आम्हाला दिलेला आहे. त्याबद्दल आम्ही समस्त कल्याणकरांच्या वतीने आभारी आहोत. मी कल्याणकर्ते नितीन निकम यांच्या नेतृत्वाखाली जे आंदोलन आपलं चालू आहे त्याचाच एक पार्ट म्हणून आम्ही त्या ठिकाणी आलो आणि हा जो बंधारा आहे साहेब काय तुम्ही मार्गदर्शन कराल? आता हा जो जुना बंधारा आपण त्याला NRC बंधारा म्हणतो 1950 साली बांधलेला आहे. हा अतिशय गाळाने भरलेला आहे आणि मोडकळीस आलेला आहे. त्याच्या डाऊनस्ट्रीम साईडला आम्ही आता नवीन बंधारा त्याला बॅरेज म्हणतो असं व्हर्टिकल गेट बॅरेज आपण आता बांधतोय. त्याचं हे ड्रॉइंग आमचं मंजूर ड्रॉइंग्स आणि मंजूर अंदाजपत्रक आमच्याकडे आहेत. हे मंजूर ड्रॉइंग प्रमाणे असं आहे की एकूण या बंधाऱ्याला 170 मीटर लांबीचा बंधारा आहे. याच्यात 3 गाळे हे वियर आहेत ज्याला गेट नाही आणि बाकीच्या 6 गाळ्यांना व्हर्टिकल लिफ्ट गेट असे गेट आहे. पावसाळ्यात हे सगळे गेट वरती असतील जेणेकरून पूरसह कुठलीही बाधा न होता शहराला पाणी निघून जाईल सेफली आणि पावसाळा संपल्यानंतर हे गेट्स परत खाली येऊन म्हणजे ही मॉडर्न टेक्नॉलॉजी आताची. बॅरेजेस आहेत आपल्या या KTB कोल्हापूर टाईप जो बंधारा असतो तो छोटा असतो. बॅरेज त्याच्यापेक्षा मोठा असतो. त्याला 2 सांडवे हा एक आणि इकडे 2 जेणेकरून जलपर्णी वगैरे जर झाली काठावर ती परस्पर वाहून जाईल. त्याच्यासाठी हे गेट ऑपरेट करायची गरज नाही पडणार म्हणून असे सांडवे आपण 3 दिलेले आहेत त्याला आणि पूर इझिली पास होईल जेणेकरून पुराचा काय म्हणजे टेंडरिंग किंवा काय प्रोसिजर आता याची तांत्रिक मान्यतेसाठी आम्ही आता पुढे पुण्याला SLTC म्हणून आमचं एक संस्था आहे त्यांच्याकडे ही तांत्रिक फिजिबल आहे की नाही याची पडताळणी करून त्याचं टेंडर फ्लोट लवकरात लवकर करणार आहे. साधारण 77 कोटीचा हा अंदाजपत्रक तयार आहे आमचं आणि त्याला या बंधाऱ्याचा बॅरेजचं आणि इथं आमचे बरेच कस्टमर आहेत. बंधारा बांधत असताना सर आपल्याला याच्यातला गाळ काढण्यासंदर्भात काही नियोजन करता येईल का? बंधारा पूर्ण झाल्यावर हा जुना बंधारा आपण तोडून ह्या बंधाऱ्यातला गाळ काढण्याची प्रोव्हिजन आपण ठेवणार आहोत. पण आता याच्यात टेंडर मध्ये याच टेंडर मध्ये कारण की काय आहे की आत्ताचा बंधारा होईपर्यंत आपल्याला हे तोडता नाही. आपले याच्यात स्टेम एक मोठी कंपनी आहे. KDMC एक मोठं पाणी लिफ्ट करतंय. MIDC एक कंपनी आणि सेंचुरी हे आपले सगळे ग्राहक आहेत. त्यांना दररोज पाण्याची लेवल मेंटेन करतात. हा बंधाऱ्यामध्येच आपला गाळ काढण्याचा हो जेव्हा आपला बंधारा पूर्ण होईल नवीन बंधारा तेव्हा जुना बंधारा आपण तोडून आणि खूपच नदी शुद्धीकरण करणार आपण. नाही तसं नाही फक्त ह्या बंधाऱ्यापोटी जो गाळ आहे ह्या बंधाऱ्यामुळे साठलेला कडक पुढे तो नाही काढ पुढे नाही काढणार तो नाही काढणार तो यांचं काम MPCBचा तो साधारण आता जे ग्राहक आहे आमचा नियमाप्रमाणे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा नगरपालिका किंवा जिल्हा परिषद त्यांनी तर काम करावं. यांनी कॉन्ट्रीब्युट केल्यावर तो गाळ तुम्ही इथपर्यंत काढणार साधारण म्हणजे त्या ह्या बंधाऱ्याला लागून जेवढा त्यांना तो लक्षात येतो या लेवल पर्यंत आहे. आणि लवकरात लवकर आम्ही 2 वर्षाच्या प्लॅनिंग मध्ये हा बंधारा पूर्ण करण्याच्या प्लॅनिंग मध्ये आमचं टेंडर म्हणजे याला तरतूद आर्थिक बजेट मध्ये कोणाकडनं घ्यायची गरज नाही. स्वतःच म्हणजे स्वतः पैसे चांगलं हे आम्हाला फार महत्वपूर्ण म्हणजे माहिती आहे. आमची मागणी तिसरी मागणी होती मोहने बंधारा तोडून नवीन बंधारा ही महत्वाची मागणी होती आमच्यासाठी कारण हा बंधारा कधी काही होऊ शकतो अशा अवस्थेत. अगदी बरोबर जीर्ण झाला तो बंधारा सर. आता नवीन बंधारात लवकरात लवकर होईल 2 वर्षात हे काम पूर्ण करण्याच्या प्लॅनिंग मध्ये. थँक्यू. फार महत्वाचं आणि तुमचं नियोजन महाजन साहेब आम्ही आपले आभारी आहोत.